कल्याण भिवंडी रोडची. मी 2-3 दिवस झाले आता नाईटला रिक्षा चालवते. जवळपास 2:30-2:45ची वेळ असेल. रस्त्यामध्ये मला एक बाई दिसली जी लिफ्ट मागत होती. भास असू शकतो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ती बाई मला दिसली. काहीतरी गडबड आहे. मी रिक्षा जेवढा फास्ट पळवता येईल तेवढा मी पळवायचा प्रयत्न करत होतो आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार तेच मला माझ्या उजव्या बाजूला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ही गोष्ट माझ्या नवऱ्याबरोबर घडलेली म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की त्याला एका रिक्षावाल्याने सांगितली होती. बरं. तर विजयचा जॉब होता, 3 to 12 त्याची शिफ्ट होती. भांडूपला आय थिंक ऑफिस होता आणि आम्ही तेव्हा डोंबिवलीला राहायचो. तर भांडूपवरून 12 वाजता वगैरे निघाल्यानंतर हा जवळपास 1 वाजता वगैरे डोंबिवलीला यायचा आणि एवढा लेट आम्ही लोढात राहायचो. आय थिंक तुला माहीत नसेल पण डोंबिवलीपासून बरंच दूर येते. तुला ऑटो शेअरिंग ऑटोने पण अर्धा तास लागतो. बरं, एवढं लांब. हां, आणि शेअरिंग ऑटोच एक ऑप्शन असतं, कारण डायरेक्ट ऑटो तर ते खूपच महाग आणि येईल की नाही माहिती नाही ते माहीत पण नसतं. तर मग हा उतरला स्टेशनवरती, आपल्या रिक्षाच्या लाईनमध्ये आला आणि मग ऑटो तिकडे होती उभी, हा बसला. मग ह्याच्याबरोबर रिक्षावाला थांबला होता की अजून गाडी भरेल वगैरे. अजून 2 लोक आले, मग गाडी रिक्षा भरली. तसं मग रिक्षावाल्याने गाडी काढली. तर आमचं घर येईपर्यंत बाकीचे 2 पॅसेंजर आहेत ना, ते पटापट उतरून गेले. मग रिक्षावाला बडबड करायला लागलं, गप्पा मारायला लागला विजयबरोबर, असं तसं, तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत आहे, असं तसं. तर विजयला त्याने 1-2 वेळा पाहिलं होतं बहुतेक. तर मग बोलला नाही, माझी शिफ्टच अशी आहे 3 ते 12ची. मग त्यानंतर मग मी आता घरी चाललो. मग रिक्षावाला बोलला की अच्छा. मग तो बोलतो तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? तो बोलला काय? कल्याण भिवंडी रोडची. विजय बोलला नाही, काय आहे मला सांगा. मग तो सांगायला लागला. तो म्हणतो की आज जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर मी 2-3 दिवस झाले आता नाईटला रिक्षा चालवते. अदरवाईज मी बराच मोठा ब्रेक घेतलेला. तर हा बोलला का, काय झालं होतं? तो बोलला की तुम्ही ऐकलं नाही आहे का कल्याण भिवंडी रोडवरचा तो किस्सा? हा बोलला नाही. मग तो सांगायला लागला. तो बोलला नेहमीप्रमाणे मला नाईट शिफ्ट चांगलं वाटतं, म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझं एक भाडं लागलं होतं कल्याणचं, ते भाडं घेतलं मी. कल्याणला ते भाडं सोडलं आणि मी विचार केला जाऊ दे आता मी घरीच जातो. आणि मग कल्याणवरून मी भिवंडी रोडने, जो हायवे आहे कल्याण भिवंडी हायवे, त्या रोडने मी घरी जायला निघालो. मी निघाल्यानंतर मी माझं मी गाडी चालवत चाललो होतो आणि अचानक रस्त्यामध्ये जवळपास 2:30-2:45ची वेळ असेल. रस्त्यामध्ये मला एक बाई दिसली जी लिफ्ट मागत होती. बरं. तर तो बोलतो की मला तर ती थोडी ऑड वाटली की एवढ्या रात्री 2:30-2:45च्या दरम्यान ही एकटी बाई रस्त्यावर काय करेल, किंवा कदाचित माझा हा वहम पण असेल, भास असेल. हिंदी क्रिएटर असल्यामुळे थोडंसं मराठीची गडबड होते. हा माझा भास असू शकतो. तो म्हणतो, म्हणून मी तिला इग्नोर केलं आणि सरळ रिक्षा पुढे चालवत राहिलो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ती बाई मला दिसली. तो बोलतो जेव्हा ती मला पुन्हा दुसऱ्यांदा दिसली तेव्हा मी अलर्ट झालो आणि घाबरलो पण की आता काहीतरी गडबड आहे आणि मला लवकरात लवकर हा रस्ता पार करावा लागेल. त्यानंतर तो बोलतो की मी रिक्षा जेवढा फास्ट पळवता येईल तेवढा मी पळवायचा प्रयत्न करत होतो. मी रिक्षा पळवतोय. मग पुन्हा थोडा अंतरावर ती दिसेनाशी झाली. थोडं अंतर गेल्यानंतर आणि ती तिसऱ्यांदा पुन्हा मला दिसली. तो बोलला की आता माझी लेजिट फाटली, की आता मी अडकलो की काय चकव्यामध्ये. तो बोलतो पुन्हा मी देवाचं नाव घेतलं आणि रिक्षा मला जेवढ्या जोरात पळवता येईल तेवढ्या जोरात मी पळवायला लागलो. काही अंतर गेल्यानंतर मी साईड मिररमध्ये बघितलं तर ती बाई आता मला नव्हती दिसत. बरं, आता ती नव्हती दिसत. हां, ती दिसत नव्हती आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार
तेच मला माझ्या उजव्या बाजूला काहीतरी असल्याचं भास वाटत होता. मी वळून बघितलं उजव्या बाजूला, तर रिक्षाच्या स्पीडला ती बाई धावत होती त्याच रोडवर जोर त्याच रोडवर. तो बोलतो, मी आजूबाजूला काहीच बघितलं नाही आणि जी रिक्षा पळवली देवाचं नाव घेऊन, ते सरळ मी घरी गेलो. आणि जे मी झोपलो आणि बेशुद्ध पडलो, तो म्हणतो मला 2 दिवसांनी शुद्ध आली. बापरे. हो. मग तो म्हणतो की नंतर मग मी जवळपास 6-1 महिन्याचा ब्रेक घेतला. त्याच्यानंतर आता मी पुन्हा आलोय नाईट शिफ्टवर. आपण बोलतो, पण हे जे रिक्षावाले असतात, स्पेशली ट्रक ड्रायव्हर्स असतात किंवा हे लोक जे रात्रीचं काम करतात, त्यांना असे बरेच अनुभव येत असतात. खूप 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 आपण जे ट्रेनमध्ये लेट नाईट जे ट्रॅव्हल करतात त्यांनाही खूप खूप. आणि मोस्टली लेट नाईटच अशा शक्ती जास्त जागृत होतात. लेट नाईट लोकांना भासही होतात, ज्यांच्या मनाचे खेळ बोलतो ना आपण, की किंवा खरोखरी तिथे असतं. ऍक्च्युली डे मध्ये पण असतात, हा, पण कसं आहे की त्या उजेडामुळे आणि एवढ्या आवाजांमध्ये गर्दीमुळे ते आपण ऑब्झर्व नाही करत. तेव्हा त्यांची एक वेळ असते असं मी ऐकलंय. आणि ते एक असं म्हणतात की ऑरा पण असतो, ते सगळ्यांना दिसत नाही आणि सगळ्यांना कळतही नाही. ते आपल्यात बोलतात ना, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण, तर त्यांच्यात काय कोणाला दिसतं कोणाला ते माहिती नाही, पण असं बोललं जातं. म्हणजे त्या रात्री विजय बरोबर एक पॉडकास्टच झाला ऑटो ड्रायव्हर बरोबर. भयानक भयानक. नंतर घरी येऊन विजयने मला पॉडकास्ट सांगितला तो. मी 2-3 दिवस तर तो आल्याशिवाय झोपतच नव्हती. कसं झोपणार. टेरिबल. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.